नाचणी खावी असं सगळेच जण सांगतात. बऱ्याच नाचणीची आंबील वगैरे ह्याचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. तर मुलांना नाचणीची आंबील वगैरे असं काही आवडत नाही. ते म्हणतात ना काहीतरी चांगलं कर. मग त्यातल्या त्यात पौष्टिक आणि मुलांना आवडेल असं जे काय आपण करायचं आहे तर ते आज आपण नाचणीचं करणार आहोत. त्याच्यासाठी नाचणी आहे ना, मी मिक्सरमधनं अशी हे बघा थोडीशी हे करून घेते, म्हणजे रवरवीत अशी मिक्सरमधनं काढून घेतली आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला आता आपण पीठ दळून आणतो पण ते खूप बारीक असतं, तर बारीक नको आहे, हे थोडंसं रवाळ पाहिजे. तर ही मी नाचणी मिक्सरमधनं करून घेतली आहे. तशीच त्याला आपण तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या घालू शकता तुम्ही. पण आता मी काय घेतलं आहे, कांदा घेतला आहे, मटार आहे, बारीक चिरलेला मी फ्लॉवर घेतला आहे, नंतर फरसबी म्हणजे घेवडा होता माझ्याकडे थोडासा, तो टाकणार आहे, गाजर टाकणार आहे आणि फोडणीला मी मिरची आणि कढीपत्ता घालणार आहे. तर असं मी एवढं घेतलेलं आहे. आणि फोडणीला दुसरं म्हणजे लसूण घालायचं आहे आणि थोडंसं आलं बारीक चिरून घालायचं आहे. लसूण पण बारीक चिरूनच घालायचा, आलं आणि लसूण असं बारीक चिरून घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे नाचणीचा रवाळ मी पीठ करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, त्याला आधी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून छान भाजून घेणार आहे आणि नंतर त्याची फोडणी करणार आहे. ही चवीला छान लागतं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं आणि थोडंसं ना म्हणजे असं मऊ मऊ छान होतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला एक पौष्टिक म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे घालून एक पौष्टिक आणि एक म्हणतो ना आपण की असं खूप सारं खायला उन्हाळ्याच्या दिवसाला करायला पण कंटाळा येतो आणि खायला पण वन मील म्हणतात ना, तसं हे म्हणजे नाचणी पण येते, भाज्या पण येतात आणि चवीला पण खूप छान लागतं. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही काही घेऊ शकता, ताक घेऊ शकता, लस्सी घेऊ शकता. तर ही अशी ही आपण आज, आणि ह्याला ना साधारण आता आमच्या इकडे कोकणामध्ये खूप नाचणी होते, त्यामुळे हे नाचणीचे प्रकार खूप आता आंबील पण होते, पण आजकालच्या मुलांना आवडत नाही. तर हे नाचणीचे प्रकार करतो. भाकरी तर आपण नेहमी करतोच, पण काहीतरी वेगळं असं म्हणून आज मी तुम्हाला हे दाखवते. तिथे असं काही जण खिचडा म्हणतात, काही जण नाचणीचा उपमा म्हणतात. गडचिरोली वगैरे ह्या ठिकाणी ह्या पदार्थाला ढासला म्हणतात. हा ढासला काय आहे किंवा खिचडा काय आहे ते आज आपण बघूया. हा जो नाचणीचा रवा आहे हा आपण एक छान थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहोत. आता हे 5 मिनिटं मी मंद गॅसवर छान भाजून घेतलेला आहे रवा. आता ह्याच्यामध्येच आपण काढून फोडणी करूया. कढई छान तापली आहे, त्याच्यामध्ये आता मी तेल टाकते. त्याच्यामध्ये थोडीशी आपण मोहरी टाकणार आहोत फोडणीला. मोहरी छान तडतडली की आपल्याला लसूण घालायचा आहे. मोहरी तडतडली तर लसूण घालायचं. लसूण छान ब्राऊन होऊन द्यायचा आहे, कारण तो कच्चा राहिला तर त्याला कच्चा असा वास येतो. तर लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये लसूण झालेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता घालते. त्याच्यावर कांदा टाकते. कांदा असा खूप होऊन द्यायचा नाही, पण थोडासा आपण कांदा परतून घ्यायचा. त्याच्यावर मी ह्या सगळ्या भाज्या टाकते. गाजर टाकले, नंतर घेवडा म्हणजे फरसबी घातली आहे, फ्लॉवर घालते आणि मटार घालते. अशा ह्या सगळ्या भाज्या मी, तुमच्याकडे जर ढबू मिरची म्हणजे सिमला मिरची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. जेवढ्या तुम्ही भाज्या घालाल ना तेवढं ते चवीला छान लागतं. आता ह्याच्यातच थोडंसं मी आलं घालणार आहे. आलं मी फोडणीला नव्हतं घातलं, कारण ते काय आपल्याला ब्राऊन करायचं नव्हतं, त्यामुळे आता थोडंसं आलं घालणार आहे. आणि थोडं 2 चमचे मी दही टाकते आंबटपणाला. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल. आता हे सगळ्या आपल्या भाज्या
2 मिनिटं आपण वाफेवर शिजत ठेवणार आहोत. बघा भाज्या आता 2 मिनिटं मी जरा वाफेवर ठेवल्या होत्या. भाज्या छान झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. अगदी चवीला थोडीशी दही टाकले आहे ना, त्यामुळे चवीला थोडीशी साखर घालणार आहे मी. आणि 1 वाटी नाचणीचा रवाळ म्हणजे हे घेतलेलं पीठ, तर त्याला मी 3 वाट्या आता त्याच्यामध्ये पाणी टाकते. आता ह्या पाण्याला चांगला कड आला की आपण हे भाजलेलं पीठ आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहोत. पाण्याला छान कड आलेला आहे आणि भाज्या पण चांगल्या सॉफ्ट झालेल्या आहेत सगळ्या. आता आपण हे भाजलेलं नाचणीचा रवाळ पीठ आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहोत. सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घातल्यामुळे ते चवीला खूप छान लागतं. आणि एक 1 मील म्हटलं तरी पूर्ण आहार आपला होतो. आणि रात्रीच्या वेळेला सगळा स्वयंपाक करत बसण्यापेक्षा उन्हाळ्यात आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे हे असं तुम्ही केलं तर पौष्टिक पण आहे आणि चवीला पण छान लागतं. आता हे 2 मिनिटं त्याला जरा वाफेवर ठेवलं होतं. त्याला छान वाफ आलेली आहे. म्हणजे बघा असं खूप सुंदर असा हा आपला खिचडा, ढासला किंवा उपमा काही म्हणा, हे नाचणीचं तयार आहे. आता ह्याच्यावर आम्हाला आवडतं म्हणून आम्ही कोकणात घालतो ओलं खोबरं थोडंसं घालते मी. ज्याला आवडतं त्यांनी घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि थोडी कोथिंबीर घालते. असा हा आपला ढासला किंवा खिचडा तयार झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं आपण साजूक तूप घालूया, म्हणजे खायला पण छान लागतं आणि वाफेमध्ये छान ते साजूक तूप घातलं की त्याला चांगली चव येते. आणि आता हे 2 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे गॅस बंद करून, आणि मग आपल्या खायला तयार आहे. असा हा आपला नाचणीचा ढासला, खिचडा किंवा उपमा काही म्हणा आपला तयार आहे. आणि हे बघा खूप छान झालेला आहे आणि त्याच्यात सगळ्या भाज्या असल्यामुळे दिसायलाही छान दिसतंय आणि चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही पण करून बघा. रात्री नाही त्यावेळेला रात्रीच्या वेळेला उन्हाळ्यात पूर्ण स्वयंपाक करायचा जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो तेव्हा हा तुम्ही ढासला करून बघा. खूप चविष्ट लागतो आणि पौष्टिक आहे. धन्यवाद.